हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय 12वी SP च्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ लेक्चरमध्ये. ऑलराईट, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जो टॉपिक स्टार्ट करायचा आहे, आपल्याला जो डिस्कशन करायचा आहे, तो टॉपिक असणार आहे खेळते भांडवल, ज्याला कार्यकारी भांडवल सुद्धा म्हणतात, थोडक्यात वर्किंग कॅपिटल. आता खेळते भांडवल काय असते, वर्किंग कॅपिटल काय असते, हे एकदम इझी कन्सेप्ट आहे. एक्झाम मध्ये अनेक वेळा विचारण्यात आलेला आहे. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या दोन्ही मधला फरक सुद्धा विचारण्यात येतो, किंवा स्थिर भांडवलाच्या किंवा खेळते भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, हे सुद्धा क्वेश्चन्स अनेक वेळा एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. आता ह्या टॉपिकची सुरुवात करण्या अगोदर किंवा टॉपिकला हात घालण्या अगोदर आपण एक्झॅक्ट सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की बाबा एक्झॅक्ट खेळते भांडवल कशाला म्हणतात. ऑलराईट, सपोज तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघितला असेल आणि त्या तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये जेठालाल नावाचा एक कॅरेक्टर, एक बिझनेसमॅन शो केलेला आहे. राईट, आता ह्या जेठालालचं AC, वॉशिंग मशीन, फ्रीज याचा बिझनेस असतो. राईट, इमॅजिन करा की जेठालालनं बिझनेस सुरुवात करत असताना 25 लाख रुपये त्याला लागले. ज्या वेळेस त्याने बिझनेस स्टार्ट केला होता 25 लाख रुपीज त्याला लागले होते. आणि हे सगळेचे सगळे 25 लाख रुपये त्यानं 10 लाखाची दुकान, 10 लाखाचं एक दुकान घेतलं, जस्ट सपोज. ओके, 10 लाखाचं दुकान घेतलं आणि 15 लाखाचं त्या दुकानामध्ये गुड्स, सामान भरलं. योग्य केलं का? आन्सर असेल नो. का? कारण सर दुकान 10 लाखाचं झालं, सामान 15 लाखाचं झालं, 25 लाख सगळेचे सगळे पैसे त्यानं कशामध्ये गुंतवणूक केला? सगळेचे सगळे पैसे त्यानं स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक केला. आता जर समजा त्याच्या दुकानामध्ये काही नोकराला पगार द्यायची असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल पेड करायचं असेल, दुकानाचं काही छोटं मोठं भाडं भरायचं असेल, छोटे मोठे लोडिंग अनलोडिंग एक्सपेन्सेस पेड करायचे असतील, तर त्याच्याजवळ पैसे आहेत का? आन्सर असेल नो. राईट, तर ह्या व्यवसाय मालकाजवळ स्थिर भांडवला व्यतिरिक्त जे काही एक्स्ट्रा डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवल असे म्हणतात. सपोज अनेक वेळा असं होतंय की आपण कस्टमरला वस्तू विकतो. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचा प्रश्न असेल, सर किती सोपं आहे, हे जे गुड्स आहेत 15 लाखाचे, जे दुकानामध्ये त्यानं सामान वगैरे ठेवलेलं ना, फ्रीज, रेफ्रिजरेटर वगैरे किंवा AC वगैरे, हे विकायचं आणि विकून पैसे घ्यायचं. बट तुम्ही प्रोडक्शन किती लाखाचं केलं? 15 लाखाचं केला. अनेक वेळा तुम्हाला तुमच्या व्यवसायात वस्तू विकत असताना उधारीवर सेल करावं लागतात. काही काही वेळा फायनान्सवर तुम्हाला विकावं लागते, जेणेकरून कस्टमर कडून ती जी अमाऊंट आहे ते एकदाच येत नाही, कस्टमर कडून अमाऊंट टप्प्याटप्प्याने येते. सपोज जेठालालनं एकाच दिवशी दुकानातले सर्व 15 लाखाचे वस्तू विकले आणि त्यापैकी जेठालालनं 30% ऑफ गुड्स क्रेडिटवर विकले, उधारीवर, अँड 70% ऑफ गुड्स त्यानं नगदी विकले. राईट, तर 15 लाखाचे होते, 15 गुणिले जर 3 केलं तर नियर अबाउट 4.5 लाख रुपये ची उधारी त्याला येणं बाकी आहे आणि 10,50,000 त्याच्याजवळ नगदी आले. सुरुवातीला प्रोडक्शन किती लाखाचं लागलं होतं? 15 लाखाचं. आता तुमच्याजवळ किती रुपये अवेलेबल आहेत? 10.5 लाखच अवेलेबल आहेत. मग प्रोडक्शन पूर्ण 15 लाखाचं होऊ शकेल का? प्रोडक्शन 15 लाखाचं होऊ शकणार नाही. का? कारण तुमच्याजवळ भांडवल कमी आहे. कारण उधारी किती रुपये येणं बाकी आहे? 4,50,000 उधारी येणं बाकी आहे. मग तोपर्यंत जर तुम्हाला चांगल्या दर्जाचं जास्तीत जास्त उत्पादन करायचं असेल, साधं सिंपल लॉजिक आहे, जेवढं जास्त उत्पादन करणार तेवढं वस्तूची कॉस्ट प्राइस काय होणार? कमी होणार. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागते? खेळते भांडवलाची आवश्यकता लागते. खेळते भांडवल म्हणजेच काय? दैनंदिन व्यवसायाच्या कामकाजासाठी जेही गोष्टी व्यवसायात निधी वगैरे लागत असते त्याला खेळते भांडवल म्हणतात. हे 1% सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात पुस्तकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगितलं. आता बघा पुस्तकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात. दैनंदिन व्यावसायिक कार्य म्हणजेच काय? व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पगार करणे, व्यवसायाचं इलेक्ट्रिसिटी बिल पेड करणे, व्यवसायाचं जे ऑफिस एक्सपेन्सेस आहे ते पेड करणे, जेवढेही गोष्टी तुम्ही कॉमर्स असाल
प्रॉफिट लॉसच्या DR साईडला लिहित असाल तर ते सर्व व्यावसायिक खर्च आहेत. आणि दैनंदिन खर्च पार पाडण्यासाठी तुमच्या बिझनेस मध्ये काय लागतात, पैसे लागत असतात आणि ते पैसे ज्यातून पेड करत असतात त्या भांडवलाला खेळते भांडवल, भांडवल म्हणजेच काय, वर्किंग कॅपिटल असे म्हणतात. स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अशा भांडवलाची आवश्यक अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. आता बघा, प्रवर्तक इथं इन द सेन्स तुम्हाला घ्यायचं आहे, प्रवर्तक म्हणजे व्यवसायाचे मालक, व्यवसायाचे वित्तीय व्यवस्थापक, राईट. आता व्यवसायाचा जो वित्तीय व्यवस्थापक असतो तो अंदाज घेतो. आता जेठालालला जर तुम्ही इथं अंदाज घेतलात की जेठालालच्या बिझनेसचं, जेठालालनं बिझनेस मध्ये किती रुपये टाकले होते, 25 लाख, आणि मग बापूजी सोबत डिस्कशन करताना जेठालालनं सांगितलं की बापूजी हम 10 लाख रुपए की दुकान लेंगे और 15 लाख रुपए का हम उसमें सामान भरेंगे, राईट. तर बापूजीने त्याला म्हणलं, ए बबूचक, तसं राहत नाही, तू काय कर, 10 लाखाचं दुकान घे, राईट. सामान 15 लाखाचं घेण्याऐवजी सामान किती लाखाचं घे, 12 लाखाचं घे, आणि 3 लाख रुपये तुझ्या हाताखाली काय ठेव, वर्किंग कॅपिटल ठेव. अडीअडचणीला पैसे लागले 50,000 60,000 रुपये तर तुझ्याजवळ पाहिजे. कस्टमर आल्यानंतर वस्तू विकायची असेल आणि पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर तुझ्या हाताखाली एक खेळतं भांडवल, पैसा इमर्जन्सीसाठी लागतो, राईट. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणजेच बापूजी किंवा जेठालाल म्हणजेच काय, प्रवर्तक व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. की एक्झॅक्ट त्यांनी अंदाज घेतात की बाबा एक्झॅक्ट फिक्स कॅपिटल मध्ये किती रुपये गुंतवायला पाहिजे, वर्किंग कॅपिटल मध्ये किती रुपये गुंतवायला पाहिजे, याचा त्यांनी काय करतात, अंदाज घेतात. त्यानंतर इथे काय सांगण्यात आलेलं आहे, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी निधीची गरज लागते. बघा, अनेक वेळेला ज्याही गोष्टीचा तुमचा व्यवसाय आहे, राईट, त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागत असतं. आता उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी रॉ मटेरियल लागतं, साधं सिंपल आहे. जर तुमचा ब्रेड, बटर, बन, पाव याचा जर बिझनेस असेल, राईट, बटर थोडस विथ द फ्लो निघून गेलं, बट ब्रेड, बन, पाव, ते पावभाजी सोबत जे आपण पाव खातो त्याचा जर बिझनेस असेल तर तुमच्यासाठी जे गव्हाचं पीठ आहे ते काय आहे, रॉ मटेरियल आहे. ऑल राईट. अनेक बिझनेस मध्ये असे रॉ मटेरियल्स वगैरे असतात. प्रत्येक व्यवसायाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपानुसार त्याचं रॉ मटेरियल फिक्स करणं. जसं जसं तुमचं कपड्याचं किंवा क्लोथ मॅन्युफॅक्चरिंगचे बिझनेस असेल तर तुमच्यासाठी कापूस हा घटक कोणता आहे, रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, अशा कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी निधीची गरज असते. आता साठा म्हणजे काय, स्टोअर करून ठेवणे. तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहे साठा व पुरवठा. अनेक वेळेला बाजारामध्ये गव्हाच्या जर किमती कमी झाल्या, पिठाच्या किमती जर कमी झाल्या, सर्वसामान्यपणे गव्हाच्या किमती कमी झाल्या तर हे सर्व जे ब्रेड विकणारे विक्रेते आहेत ते काय करतात, मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी करून ठेवतात. का, कारण गव्हाची किमती कमी झालेल्या आहेत आणि मग ते वस्तूची खरेदी केल्यानंतर ते साठा करतात. आणि वस्तूचा जर साठा करायचा असेल, खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी तुमच्याजवळ काय पाहिजे, निधी पाहिजे. मार्केटमध्ये सपोज तुमचा एक पावचा बिझनेस आहे, मार्केटमध्ये जे गहू 85 रुपये किलो मिळत होतं पावसाठी लागणारा चांगल्या क्वालिटीचं गहू, ते तुम्हाला जर आज करंट सिच्युएशन मध्ये भाव कमी झाल्यामुळं 60 रुपये किलो मिळत असेल, एका किलो मागे किती रुपये कमी झालं, 25 रुपये कमी झालं. मग तेवढंच तुमचे 25 रुपये वाचले. मग तुम्ही काय करता, एकदाच 60 रुपये किलो मिळत आहे तर एकदाच तुम्ही जवळपास काय करता, 2,000-3,000 किलोची एकदाच खरेदी करून ठेवता. 2 टन 3 टन एकदाच खरेदी करून टाकतात, जेणेकरून इथून पुढे काही दिवस तुम्हाला वापस खरेदी करायची गरज राहणार नाही. कारण आज जर खरेदी केलं नाही तर हेच भाव उद्या 90 ला गेलं तर मग 90 ला सुद्धा तुम्हाला घ्यावं लागते. म्हणजे अनेक वेळेला कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करत असताना जे विक्रेते असतात, कच्च्या मालाच्या किमती जर कमी झाल्या तर मोठ्या प्रमाणावर त्याचा साठा करतात आणि ते घेऊन ठेवण्यासाठी सुद्धा तुमच्याजवळ काय पाहिजे, पैसा लागतो. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, तयार उत्पादित वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते. बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, तयार उत्पादित वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते. आणि मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल असे सर्व जर वस्तू, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये काय पाहिजे, भांडवल पाहिजे. असं नाही
की वस्तूचं उत्पादन झाले की लगेचच्या लगे विक्री होईल. रॉंग. वस्तूचं उत्पादन झाले की लगेचच्या लगे विक्री होत नाही. हा, जर जीवनावश्यक वस्तू असेल, अत्यंत आवश्यक तीव्र स्वरूपाची गरज असेल तर विक्री होत असते. बट सर्वसामान्यपणे चैनीची वस्तू असेल किंवा महागडी वस्तू असेल तर तुम्हाला अनेक दिवस त्याला तुमच्या व्यवसायाच्या डिस्प्ले मध्ये ठेवावं लागतं. आणि याचा बेस्ट एक्झाम्पल आहे गोल्ड. तुम्ही बघा, ज्वेलर्सचा बिझनेस किंवा एखाद्या मोठं ज्वेलर्सचं दुकान तुमच्या माइंड मध्ये आणा. कल्याण ज्वेलर्स किंवा पुण्यामध्ये जे रांका ज्वेलर्स टाइप आहेत किंवा पुणे गाडगिलचे असे अनेक बिझनेसेस आहेत ज्वेलर्सचे दुकान. ओके, यांच्या ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये जर तुम्ही गेलात, मागच्या 4-4 वर्षापासून सुद्धा तयार सोन्याची जी साखळी वगैरे असतात ते तिथे लावलेले असतात. का? कारण त्यांनी सोन्याची साखळी तर बनवली, बट ते कस्टमरला आवडायला लागेल. कस्टमरला आवडली तर पाहिजे, आणि कस्टमरला जर आवडत नसेल तर कस्टमर घेईल का? नाही. त्यामुळे ते तसंच काय राहील, डिस्प्लेला राहील. राईट. आता जोपर्यंत कस्टमरला आवडणार नाही तोपर्यंत तो कस्टमर घेईल का? नाही. आणि मग जोपर्यंत ती वस्तू कस्टमर घेत नाही तोपर्यंत ते तसंच डिस्प्लेला राहते. त्याच्यामध्ये जेवढेही तुम्ही पैसे गुंतवलेले असतात ते अडकून असतात. असं नाही की कोणत्याही कस्टमरला हा हेच घे, हेच तुला आवडते, हेच चांगले दिसते असं म्हणू शकत नाही. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, तयार उत्पादित पुरेसा वस्तूंचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते. प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीने किंवा उधारीने ऑन क्रेडिट विकल्या जातात. अनेक वेळेला आपल्या बिझनेस मध्ये जेव्हाही आपण वस्तूची विक्री करतो तर ते वस्तू दोन प्रकारे आपण विकतो. नंबर एक, सर्वात पहिले ते वस्तू कसं विकतो? रोखीने. रोखीने म्हणजेच काय? नगदी विकतो आपण. नेट कॅशने त्या वस्तूंची विक्री करतो. आणि दुसरं आहे ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजेच काय? उधारीवर. आता नगदी विकलं ते तर एकदम बेस्ट आहे, पैसे आले विषय संपला. ओके. बट उधारीवर जर वस्तू विकलं तर काय ते सांगण्यात आलेलं आहे, ऑन क्रेडिट विकल्या जातात. उधारीने विकलेल्या वस्तूंची रोख रक्कम लगेच परत येत नाही. ते एक्झॅक्ट महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला जेठालालच्या केसमध्ये इथं सांगितलं होतं की एक सेकंड हा, वापस मी लिहितो, आय थिंक ते रफ झालं. की जेठालालनं 15 लाखाचं सामान बनवलं दुकानामध्ये. ऑलराईट. त्या 15 लाखापैकी 30% अमाऊंट म्हणजे 4.5 लाख रुपये उधारी येणं बाकी आहे त्याची. राईट. आणि नगदी विकला 10,50,000 रुपये नगदी त्याच्या जवळ आले. आता त्याला जर वापस प्रोडक्शन करायचं असेल 15 लाखाचं तर त्याच्याजवळ नगदी विकून किती रुपये आलेले आहेत? नगदी विकून सर त्याच्याजवळ 10,50,000 आलेले आहेत. उधारीवर कस्टमरला एक सर्टन पिरियड ऑफ टाइम असतं. 2 महिन्याचा टाइम, 3 महिन्याचा टाइम, 4 महिन्याचा टाइम. त्याच्यानंतर कस्टमर्स पैसे देतात. ऑलराईट. आणि जोपर्यंत ते पैसे देत नाहीत तोपर्यंत आपल्याजवळ पैसे पाहिजे. आणि वापस जर आपल्याला 15 लाखाचं प्रोडक्शन करायचं असेल तर मग कस्टमरला वस्तू विकून किती आले? नगदी विकून 10,50,000. मग आपल्या स्वतःच्या खिशातले 4,50,000 टाकावं लागतील आणि मग 15 लाखाचं प्रोडक्शन करावं लागेल. आणि मग ज्या वेळेस हे वसूल होईल ते आपल्या खेळत्या भांडवलामध्ये काय करावं लागेल? ऍडजस्ट करत राहावं लागेल. राईट. हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? उधारीवर विकलेल्या वस्तूंची रोख रक्कम लगेच परत येत नाही. उधार मालाचे येणारे मूल्य अकाउंट रिसिवेबल्स, अमाऊंट रिसिवेबल किंवा अकाउंट रिसिवेबल म्हणजे उधारीवर जेव्हा तुम्ही वस्तू विकता त्याची जी येणे बाकी असतात त्याला बिल्स रिसिवेबल्स असं म्हणतात अकाउंटच्या भाषेमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही उधारीवर वस्तू विकता आणि वस्तू उधारीवर विकल्यानंतर जर त्याचं बिल्स जर केलं तर त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात किंवा अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम डेटर्स असं त्याला म्हणतात. व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते. आता साधं सिंपल लॉजिक आहे की हे जे 4,50,000 रुपये आहेत हे आपल्याला नेक्स्ट 50 दिवसांमध्ये येणार आहेत. येणाऱ्या 50 दिवसांमध्ये येणार आहेत. आता तोपर्यंत आपल्याला वापस 15 लाखाचं प्रोडक्शन करायचं आहे, उत्पादन करायचं आहे. आणि आपल्याजवळ किती आहे? 10,50,000 आहेत. आणि मग हे जे 4.5 लाख रुपये आहेत हे यायला तर आणखी भरपूर टाइम आहे. मग तोपर्यंत या 50 दिवसांमध्ये तुम्हाला 4,50,000 ची व्यवस्था करावी लागते. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याजवळ खेळते भांडवल असेल. राईट. अदरवाईज ते शक्य नाही. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? तसेच कारखान्यातील खर्च भागविण्यासाठी रोकड आवश्यक असते. रोकड आवश्यक असते. आता कारखाना इथं उद्देशून म्हणलेलं आहे कारण कारखाना असं ठिकाण आहे की जिथं दैनंदिन बेसिसवर खर्च लागतात. बघा, तुम्हाला जर एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये गेलात तर तिथं सॅलरीड एम्प्लॉईड तुम्हाला सापडतात.
एका मोठ्या कपड्याच्या शोरूम मध्ये गेलात तर तिथेही तुम्हाला सॅलरीड एम्प्लॉईड सापडतात, ज्यांना महिन्याला दर महिन्याच्या शेवटी त्यांच्या खात्यात रक्कम जमा होते. बट कारखाना ही अशी जागा आहे की जिथे जे काम करणारे लेबर असतात, काम करणारे कर्मचारी असतात, त्यांना जी पगार आहे ते तुम्हाला दररोज द्यावी लागते मजुरीच्या स्वरूपात, राईट. आणि तुम्ही जर तुमच्या जवळचे सर्वच पैसे इकडे तिकडे अडकून टाकलात, तुमच्या हाताखाली पैसेच नसतील त्यांना देणाऱ्या मजुरीसाठी, त्यांना जी मजुरी द्यायची त्याच्यासाठी, मग अशा वेळेस ते काम करतील का? करणार नाही. त्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे, कारखान्याचे खर्च भागविण्यासाठी रोकड आवश्यक असते. अनिश्चितता हे व्यवसायाचे वैशिष्ट्य असल्याने अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी, अनपेक्षित म्हणजेच काय, अनएक्सपेक्टेड. प्रतिकूल म्हणजे काय, प्रतिकूल म्हणजे बिकट परिस्थिती, किचकट परिस्थिती. आता उदाहरणार्थ, अचानकपणे तुमच्या व्यवसायात एक क्रेडिटर आला ज्याला तुम्ही पैसे देणं बाकी. आता क्रेडिटर म्हणजेच काय, ज्या व्यक्तीकडून वस्तूची तुम्ही उधारीवर खरेदी केलात त्याला पैसे द्यावे लागतील, आणि अचानकपणे तुम्ही सगळे जिकडे तिकडे पैसे देऊन टाकलात आणि तो आला आणि म्हणला की सावकार, तुम्ही मागच्या महिन्यात माझ्याकडून 50,000चं सामान घेतला होता, ते 50,000चं बिल जमा करायला आलो मी, मला 50,000 द्या. अचानकपणे त्यानं आला, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस. आता 50,000 आपल्याला द्यावं लागेल. माझा आपल्याजवळ तर पैसे नाहीत. त्याला जर म्हटलं की उद्या येतो, परवा येतो, तो लगेच लगेच सावकार, मागच्या 3 दिवसापासून चक्रा मारायलो मी, आज उद्या आज उद्या आज उद्या म्हणायला, मला माहित नाही, मला पैसे द्या, नसता व्याजासकट वसूल करतो मी, 50,000 वर व्याज द्यावं लागेल, पुढच्या वेळेस जर आलो तर 51,000 वसूल करेल. मग हे अशा प्रकारचे अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस असतात, आणि ह्याला फेस करण्यासाठी तुमच्या व्यवसायात जनरल रिझर्वच्या फॉर्म मध्ये कंपल्सरी पैसे राखून ठेवणं जरुरीचे असते. आणि अचानकपणे असे जे छोटे मोठे एक्सपेन्सेस असतात, याला फेस करण्यासाठी तुम्हाला काहीही करून थोडंफार तरी रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. आपल्या आईकडून अनेक वेळा शिकायसारखं असतं बघा. प्रत्येकाच्या आईकडे किचन मध्ये एक डब्बा ठेवलेला असतो, आणि मग त्याच्यामध्ये ती एक 500,000 रुपये ठेवते, किंवा कपाट जे असेल कपाटाच्या साड्यांमध्ये कुठे 500,000 रुपये ठेवते. आईचं काय, आईला त्याच्यातून काय जमीन इमारत वगैरे खरेदी करायची नसते. ज्याही वेळेस वडील घरात नसतील आणि अचानकपणे सिलेंडरवाला आला, किंवा अचानकपणे काही एक्सपेन्सेस पेड करायचा असेल, किंवा अचानकपणे तुम्ही जर पैसे मागितलात, पप्पा गावाला गेले, आई ट्युशन मध्ये पैसे मागायलेत, उद्या हाकलून देतो मला, अनेक वेळा असं ट्युशन मध्ये होत असतं ना की सर मला बसून देत नाहीयेत, किंवा क्लासची फीस पेड करायची आहे. मग आई काय करते, अशा प्रकारचे अचानकपणे जे उद्भवणारे एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी ते राखीव स्वरूपातली निधी काढते, आणि मग संसाराचा गाडा सुरळीत चालवते. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेस मध्ये सुद्धा असतो. ऑल राईट. आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, इतर अप्रत्यक्ष खर्च म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे प्रोडक्शन साठी वगैरे लागतात ते, राईट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च, जे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर ला लिहिता. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, हा व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा अप्रत्यक्ष खर्च आहे लेखापालाची फी म्हणजे ऑडिटरची जी फीस असेल, किंवा अकाउंटंटची फीस असेल, इन्शुरन्स असतील, व्याज पेड करायचं असेल तुम्हाला, रिपेअर्स अँड मेंटेनन्स करायचं असेल, ऍडव्हर्टाइजमेंट करायचं असेल, रेंट पेड करायचं असेल, टेलिफोन बिल पेड करायचं असेल, इत्यादी सारखे खर्चाची यात समावेश होतो. आणि हे अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते कधीही उद्भवू शकतात, कधीही तुम्हाला पेड करावं लागते, आणि त्याच्यासाठी तुमच्या हाताखाली वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवल असणं आवश्यक आहे. साधं सोप्या भाषेमध्ये आहे बाबा, तुम्ही कितीही रुपये प्रोडक्शन मध्ये टाका, काही घेणं देणं नाहीये, तुम्ही कितीचा माल उधारीवर विका, काही घेणं देणं नाही, बट व्यवसायामध्ये जे दैनंदिन कामकाज होतात त्याच्यासाठी लागणारे छोटे मोठे जे खर्च असतात, ते खर्चाला फेस करण्यासाठी जेही पैसे लागतील ते पैसे व्यवसायामध्ये राखीव स्वरूपात ठेवणे, राईट. आणि मग त्या पैशातून ते व्यवहार करणे. जर तुमच्याजवळ ते राखीव स्वरूपात पैसे नसतील, वर्किंग कॅपिटल नसेल, तर व्यवसाय सुरळीतपणे चालवता येणार नाही. त्यानंतर इथे काय सांगण्यात आलेलं आहे, अशा प्रकारे उद्योग व्यवसायात खालील प्रकारच्या मालमत्तांसाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, माल साठा बांधणीसाठी. बघा, अनेक वेळेला जेव्हा तुम्ही वस्तूची विक्री करता, विक्री केलेल्या वस्तू तुम्हाला डिलिव्हर्ड करण्यासाठी जेवढेही वस्तूचं तुम्ही विक्री केलेलं आहे त्याचं पॅकेजिंग करायचं असेल, बांधणी करायचं असेल, प्रायमरी पॅकिंग चार्जेस असतील, सेकंडरी पॅकिंग चार्जेस असतील, तर त्यासाठी तुम्हाला पैसे राखून ठेवावे लागतात.
त्यानंतर उधारमालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी, म्हणजे उधार माल येणाऱ्या मूल्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी. बघा, साधं सिंपल लॉजिक आहे. जसं तुम्ही वस्तू उधारीवर विकता, तसेच तुम्हाला सुद्धा कोणाकडून तर खरेदी करून आणावं लागते, राईट, उधारीवर. कारण तुमच्याजवळ पैसे नसतील तर मग तुम्हाला उधारीच खरेदी करावं लागेल ना. आणि जसं तुम्ही उधारीवर विकलेल्या वस्तू, ज्यालाही वस्तू विकला त्याच्याकडून पैसे काढून घेता, राईट, की बाबा मी तुला मागच्या महिन्यात उधारीवर वस्तू विकलो होतो, तसंच त्याचे मला पैसे मला परत कर. त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याकडून उधारीवर खरेदी केला होता, त्याला सुद्धा पैसे द्यावे लागतात. सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर डेटर्स कडून पैसे काढून घ्यायचे असतात आणि क्रेडिटर्सला पैसे परत करायचे असतात. तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याजवळ वर्किंग कॅपिटल लागतं. त्यानंतर दैनंदिन खर्च, डे टू डे एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस भागवण्यासाठी, व्यवसायाचे जे दैनंदिन खर्च आहे ते सुद्धा भागवण्यासाठी तुमच्याजवळ खेळत्या भांडवलाची आवश्यकता लागते. त्याचं तुम्हाला काय करावं लागते, व्यवस्था उपलब्ध, मॅनेजमेंट तुम्हाला करावे लागते. सर्वसामान्यपणे मॅक्सिमम बिझनेस मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, उद्योग व्यवसायातील खालील प्रकारच्या मालमत्तांसाठी भांडवलांची व्यवस्था करावी लागते. मालाच्या बांधणीसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्याच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि दैनंदिन डे टू डे एक्सपेन्सेस भागविण्यासाठी. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, अतिशय महत्वाचं पॉइंट. वरील मालमत्तेमध्ये गुंतविलेले भांडवल म्हणजेच खेळते भांडवल होय. आणि ह्या सर्व जे मालमत्ता तुम्हाला इथे दिसायली, राईट, याच्यामध्ये जेही पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता याला खेळते भांडवल असं म्हणतात. आता हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफ मध्ये काही तुम्हाला अर्थतज्ञांची नावं सांगण्यात आलेले आहेत आणि त्यांची व्याख्या सांगण्यात आलेली आहे, जे की एकदम सोप्या भाषेमध्ये मी एक्सप्लेन करेन, काही काळजी करायची गरज नाही. खेळत्या भांडवलाची संकल्पना महत्वाच्या अधिकारी व्यक्तींनी भिन्नपणे मांडल्या आहेत. आता महत्वाचे काही अधिकारी व्यक्ती इथं त्यांची नावं सांगण्यात आलेले आहेत आणि ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं खेळते भांडवल म्हणजेच काय, त्याची डेफिनेशन, ते कसं कॅल्क्युलेट करायचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाचे थॉट प्रोसेस, प्रत्येकाची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्याप्रमाणे ज्याचीही विचार करण्याची प्रक्रिया योग्य आहे त्यांचा उल्लेख या पुस्तकांमध्ये केलेला आहे. आता इथं यांनी काय सांगितलेलं चेक करा. काहींच्या मते, काहींच्या म्हणजेच काय, सपोज 10 जण आहेत तर 10 पैकी 4 जण जर एखादं स्टेटमेंट करत असतील तर त्यांना काहींच्या मते असं म्हटलेलं आहे. ओके, तर 10 पैकी 4 जण असं म्हणत आहेत, चालू संपत्ती. आता चालू संपत्ती म्हणजेच काय, आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये जर डिस्कशन करायचं असेल तर चालू संपत्ती म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो करंट ऍसेट. चालू संपत्ती म्हणजेच काय, करंट ऍसेट्स. चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य. चालू दायित्व म्हणजेच काय, दायित्व म्हणजे लायबिलिटीज, देणं बाकी. आपल्याजवळ करंट सिच्युएशन मध्ये आपल्याजवळ करंट ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स मधून जेव्हा तुम्ही करंट लायबिलिटीज मायनस करता किंवा करंट लायबिलिटीज पेक्षा जितक्या जास्त प्रमाणात करंट ऍसेट आहेत त्या रकमेला वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवल असं म्हटलं जाते. सपोज तुमच्याजवळ 10 लाखाचे करंट ऍसेट आहेत, खेळते भांडवल आहेत, आणि तुम्ही लोकांना सुद्धा देणं बाकी आहे, ऑल राईट, पैसे, आणि तुम्ही जर लोकांना 7 लाख रुपये देणं बाकी असाल तर या 3 लाख रुपयाला वर्किंग कॅपिटल म्हटलं जातं. म्हणजे एक्सेस ऑफ करंट लायबिलिटी, एक्सेस ऑफ करंट ऍसेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल, असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला 10 पैकी 4 जण म्हणत आहेत. काय सांगण्यात आलेलं आहे, चालू संपत्ती म्हणजे करंट ऍसेट्स, चालू दायित्व म्हणजे करंट लायबिलिटीज, चालू संपत्ती चालू दायित्वावरील जेवढे अधिक्य, अधिक्य म्हणजेच काय, एक्सेस, जास्त, सरप्लस असते, ती अतिरिक्त रक्कम म्हणजे खेळते भांडवल वय, हे काहींच्या मत आहे. बट जस्टेनबर्ग नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं म्हणणं काय चेक करा. अकॉर्डिंग टू जस्टेनबर्ग यांच्या मते खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य. बघा, जस्टेनबर्गचं म्हणणं काय चेक करा. खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य. याच दृष्टिकोनातून निव्वळ खेळते भांडवल याला असे संबोधले जाते. ओके, बघा, जे 4 जण म्हणत आहेत, 4 लोग जो कह रहे वही कहना जस्टेनबर्ग का है.
ओके, बट थोडस फोकस करा, ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की चालू दायित्वावरील चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य. इथं सुद्धा तेच म्हणाले, चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य याच दृष्टिकोनातून निव्वळ खेळते भांडवल असे याला संबोधले आहे. नेट वर्किंग कॅपिटल असे याला म्हटलेलं आहे. 4 जण सुद्धा तेच म्हणले, जस्टनबर्ग सुद्धा तेच म्हणला. बट जस्टनबर्ग याला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. राईट, याला जस्टनबर्गचं थोडक्यात म्हणणं काय की बाबा याला खेळते भांडवल न म्हणता ह्याला अभिसरण भांडवल असे म्हणतात. आता इथं फोकस करा, इथं वापस 4 जण आले. इथं 4 जण कोण कोण आले चेक करा की काही तज्ञांच्या मते चालू संपत्तीचे समतुल्य असते ते खेळते भांडवल होय. म्हणजेच काय, काही जण काय म्हणाले की बाबा ते चालू दायित्वापेक्षा जेवढं चालू संपत्ती जास्त आहे ते खेळते भांडवल आहे. हे असलं काय पण नाही. जेवढही तुमच्या जवळ चालू संपत्ती आहे तेच तुमच्यासाठी तुमचं वर्किंग कॅपिटल खेळते भांडवल असेल. म्हणजे जस्टनबर्ग आणि त्या 4 जणांचं म्हणणं काय होतं की करंट ऍसेट्स म्हणजे चालू संपत्ती मायनस करंट लायबिलिटीज म्हणजे चालू दायित्व, याच्यातून जर हे मायनस केलं तर वर्किंग कॅपिटल येईल, खेळते भांडवल येईल. राईट, बट बाकी जे व्यक्ती आहेत, राईट, कोण कोण बाकी व्यक्ती, जसं की इथं काय सांगण्यात आलेलं आहे, काही तज्ञांच्या मते समतुल्य असते, चालू संपत्तीचे समतुल्य असते ते खेळते भांडवल होय. जे.एस. मिल यांच्या मते, बघा आता जे.एस. मिल हा इथं आणखी एक नाव आलेलं आहे, त्याचं नाव काय, जे.एस. मिल एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल होय. आता काही तज्ञांच्या मते म्हणजेच इनडायरेक्टली त्यांनी कोणाचं नाव तुम्हाला सजेस्ट करायला, जे.एस. मिलच्या मते. ओके, जस्टनबर्गचं म्हणणं काय की बाबा करंट ऍसेट्स मधून करंट लायबिलिटीज, चालू संपत्ती वजा चालू दायित्व खेळते भांडवल वर्किंग कॅपिटल आहे. बट जे.एस. मिलच्या मते जेवढंही तुमचं चालू संपत्ती आहे त्याचीच बेरीज तेच तुमच्यासाठी काय असते, वर्किंग कॅपिटल, तेच तुमच्यासाठी काय असते, खेळते भांडवल असते. वरील दृष्टिकोन अधिक व्यापक असून हा कंपनीच्या सर्व चालू संपत्तीमध्ये समावेश करतो, यालाच एकूण खेळते भांडवल असे म्हणतात. आता हा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा एकदम याचं जे स्कोप आहे तो वाईड स्कोप आहे. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही विचार करत जाल ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी याच्यामध्ये येत असतात. राईट, आणि कंपनीच्या बाबतीत जर विचार करायला गेला हा सर्व चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करतो, यालाच एकूण खेळते भांडवल ग्रॉस वर्किंग कॅपिटल असे म्हणतात. आता ही जे पूर्णपणे कन्सेप्ट सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या खेळत्या भांडवलाचे चक्रीय आवर्तन हा समजून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ कसं, बघा सर्वात पहिला तुम्ही काय करता, तुमच्या जवळ मालसाठा असतो, मालसाठा असतो म्हणजे काय, गुड्स असतात, त्याची विक्री करता. विक्री केल्यानंतर काही पैसे तुम्हाला नगदी स्वरूपात येतात आणि काही पैसे तुम्हाला येणं बाकी असतात. मग ते जे पैसे येणं बाकी असतात उधारीचे येणारे मूल्य, त्याच्यानंतर एक जमा रक्कम, त्यातले काही पैसे जमा होतात, मग राहिली शिल्लक काय, रोख रक्कम असते, मग कार्यकारी खर्च आणि कार्य आणि कृती. आता याचा पूर्णपणे जो फ्लो आहे तो कशा पद्धतीने काम करतो काय नाही तो तुम्हाला इथं सांगण्यात आलेला आहे. व्यवस्थित फोकस करा. व्यावसायिक संस्थेला खेळत्या भांडवलाच्या मालमत्तेसाठी निधीची आवश्यकता असते, हे तर आपण ऑलरेडी डिस्कस केला. या निधीचे प्रमुख भाग हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरला जातो व उर्वरित भाग वेतन व इतर खर्च भागविण्यासाठी उपलब्ध केला जातो. म्हणजे व्यवसाय मालकाजवळ जेवढे पैसे आहेत बिझनेस मध्ये त्यातला मेजॉरिटी ऑफ पार्ट हा कशासाठी लागतो, कच्च्या मालाचा खरेदी करण्यासाठी वापरला जातो, कारण बिझनेस पण करायचा ना. आणि त्याच्यानंतर राहिलेले जे पैसे आहेत ते उर्वरित भाग वेतन, पगार व इतर खर्च करण्यास भागविण्यासाठी उपलब्ध केला जातो. इथं पर्यंत क्लिअर झालं? यस. अशा प्रकारे खेळते भांडवल जे रोख स्वरूपात होते त्याचे रूपांतर माल साठ्यामध्ये इन्व्हेंटरीज मध्ये होते, कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्याचे परिवर्तन वस्तूमध्ये होते. या तयार वस्तू उधारीवर विकल्या जातात असे गृहीत धरले जाते. आता बघा ऑलरेडी सांगायलो मी, ओके, छोटे छोटे बिझनेस आहेत जसं की
गॅसचा बिझनेस असेल, इलेक्ट्रिसिटीचा बिझनेस असेल, याच्यामध्ये तुम्हाला किंवा मोबाईल रिचार्जचा बिझनेस असेल, याच्यामध्ये कस्टमरला अगोदर पैसे पेड करावे लागतात, नंतर वस्तू मिळते. उदाहरणार्थ तुमच्या घरी जर गॅस सिलेंडर आलं तर तुम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतात, मग सिलेंडर मिळते. टीव्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज असेल तर अगोदर तुम्हाला पैसे भरावे लागतात, मगच तुम्हाला इंटरनेट फॅसिलिटी, टीव्हीचं रिचार्ज मिळतो. इलेक्ट्रिसिटीचं पण सेम तसंच आहे. पैसे जर पेड करणं गेला तर मग इलेक्ट्रिसिटी तुमची काय होऊन जाते, गायब होऊन जाते, राईट. हे असे काही छोटे मोठे बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये जो वर्किंग कॅपिटल आहे तो मोठ्या प्रमाणात लागत नाही, कारण ऑलरेडी कस्टमर पैसे पेड करायला. बट कार मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस असेल, ट्रान्सफॉर्मरचा बिझनेस असेल, राईट, ज्वेलरीचा बिझनेस असेल, याच्यामध्ये समटाइम्स तुम्हाला वस्तू उधारीवर विकावं लागतात आणि मग ते पैसे येण्याचा जो पिरियड असतो तो थोडासा लांबतो, राईट. कारण फायनान्स थ्रू, बँक अकाउंट थ्रू अनेक वेळेला लेंदी प्रोसेस असते आणि तुम्हाला पैसे लेट येत असतात, राईट. हा एक कुठं ना कुठं तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आता मेजर पार्ट जे तुम्हाला समजून घ्यायचा आहे तो इथे सांगण्यात आलेला आहे की बघा, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला की इतर खर्च भागविण्यासाठी केला जातो. म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये जे पैसे येतात त्यातला काही पैसे आपण प्रोडक्शन मध्ये टाकतो आणि काही पैसे जे आहेत ते आपण डेली बेसिसवर जे एक्सपेन्सेस लागतात व्यवसायामध्ये त्याच्यासाठी राखीव स्वरूपात ठेवतो. इथं सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे खेळते भांडवल रोख स्वरूपात होते, त्याचे रूपांतर माल साठ्यामध्ये, इन्व्हेंटरीज मध्ये होते. आणि मग जे व्यवसायामध्ये पैसे टाकता उत्पादनासाठी त्याचं रूपांतर, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात वगैरे करून तुम्ही फर्दर प्रोसिजर काय करून टाकता, स्टार्ट करता. सोप्या भाषेमध्ये सपोज जेठालालने बिझनेस स्टार्ट केला 15 लाखाचं, 15 लाख रुपये टाकून, तर 15 लाख पैकी त्यानं 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून स्वतःजवळ ठेवला. सॅलरीज द्यायचा असेल, छोटे मोठे एक्सपेन्सेस करायचे असतील त्यासाठी. आणि 12 लाख रुपये त्यानं कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करून इन्व्हेंटरीज तयार केली. ऑलराईट. आता त्याजवळ कितीची वस्तू आहेत, 12 लाख रुपयाच्या वस्तू आहेत. त्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्याचे परिवर्तन तयार वस्तूंमध्ये होते. तयार वस्तू 12 लाखाचे झाले आपल्याजवळ, क्लिअर, डन. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, या तयार वस्तू उधारीवर विकल्या जातात असे गृहीत धरल्या जाते. बघा, वर्किंग कॅपिटलची गरज कोणाला आहे, जे मोठ्या प्रमाणावर वस्तूची उत्पादन करतात आणि जे वस्तू उधारीवर विकतात. तुम्ही जर नगदी वस्तू विकत असाल तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल कशाला लागते, कारण तुमच्याजवळ ऑलरेडी पैसे आहेत. वर्किंग कॅपिटल कोणाला लागते, जे वस्तूची विक्री उधारीवर करते, राईट. आपण वर्किंग कॅपिटल डिस्कस करायलो, राईट. काही काही बिझनेस असे जिथे वर्किंग कॅपिटल जास्त प्रमाणात लागतच नाही, त्यांना जर किती किती लागत असेल हे विचार करायचा काहीच कामच नाही. आपल्याला अशा बिझनेसचा विचार करायचा आहे ज्यांना वर्किंग कॅपिटल लागते. वर्किंग कॅपिटल कोणत्या बिझनेसला लागते, जेही उत्पादक वस्तूचं उत्पादन करतात आणि उधारीवर वस्तू विकतात त्यांना वर्किंग कॅपिटल लागते. त्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे की तयार वस्तू उधारीवर विकल्या जातात असे गृहीत धरले जाते व या वस्तूंच्या विक्रीमुळे त्यांचे रूपांतर उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांमध्ये अकाउंट रिसिवेबल मध्ये होते. आणि जेठालालनं सर्व जे 12 लाखाची वस्तू आहेत ते 12 पैकी असं इमॅजिन करा की 8 लाख रुपयाची वस्तू काय केलं, उधारीवर विकलं आणि 4 लाख रुपये नगदी स्वरूपात विकलं. 4 लाख रुपये कशा स्वरूपात विकलं, नगदी स्वरूपात विकलं. आता जेठालालनं सुरुवातीला बिझनेस मध्ये किती टाकले होते, 15 लाखापैकी 3 लाख रुपये हाताखाली वर्किंग कॅपिटल मध्ये ठेवलं, राईट. त्यानंतर 12 लाखचं उत्पादन केलं आणि 8 लाखाचा माल उधारीवर विकला आणि 4 लाख नगदी आले. आता जेठालाल जवळ किती लाख आहेत, फक्त 7 लाख आहेत. वर्किंग कॅपिटलचे 3, अकाउंट रिसिवेबलचे पैसे, आलेले पैसे, रिसिव्ड अमाऊंट किती आहेत, 4 लाख, 7 लाख रुपये त्याच्याजवळ आहेत. बाकी किती लाख रुपये त्याला येणं बाकी आहेत, 8 लाख रुपये येणं बाकी आहेत. टाकला किती होता, 15 लाख, आहेत किती, 7 लाख, येणं बाकी किती आहेत, 8 लाख रुपये त्याला येणं बाकी आहेत. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की देयक तारखेपासून एका ठराविक दिवशी या उधार मालाच्या देणाऱ्या मूल्यांची मुदत समाप्त होते. या मुदत समाप्तीनंतर त्या रोखीमध्ये परिवर्तन होऊन हे चक्र परत फिरू लागते. आणि मग जेठालालला हे सर्व पैसे जे आहेत, हे सर्व पैसे जेठालालला 28 जानेवारीला जेठालालला हे पैसे येणार आहेत, राईट. 28 जानेवारीला
हे सर्व पैसे येणार आहेत आणि विक्री त्यांना केला 1 जानेवारी रोजी त्यानं विक्री केला आणि 28 जानेवारी रोजी पैसे येणार आहेत. राईट. मग आता तो काय करेल, 28 जानेवारी पर्यंत हळूहळू जमलं तसं बिझनेस करत राहील. छोटं मोठं सेल्स परचेस करत राहील. कारण 3 लाख वर्किंग कॅपिटल आहेत आणि 4 लाख नगदी आहेत. इन बिटवीन दिस बागा काही पैसे मागला तर त्याला सॅलरी देऊन टाकेल, कारण त्याजवळ इथे 3 लाख रुपये आहेत ना. राईट. इलेक्ट्रिसिटी पेड करेल आणि मग 28 तारखेपर्यंत पूर्णच्या पूर्ण 8 लाख वसूल करेल आणि मग वसूल झाल्यानंतर वापस तो काय करेल, वापस प्रोडक्शनची सर्कल, वापस उत्पादन जी प्रक्रिया आहे ते चालू करेल. राईट. हेच या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, रोख रकमेचा एक हिस्सा धनकोला देण्यासाठी, आयकर भरण्यासाठी आणि लाभांश जाहीर करण्यासाठी वापरला जातो, तर उर्वरित भाग पुन्हा चलनात आणला जातो. बघा, आता जेठालाल जवळ साधं सिंपल लॉजिक आहे की स्वतःचं वर्किंग कॅपिटल होतं 3 लाख. ओके. 4 लाख रुपये ऑलरेडी त्याच्याजवळ आले. किती लाख रुपये आले? 4 लाख रुपये ऑलरेडी आले आणि 28 जानेवारीला किती लाख रुपये आले? 8 लाख रुपये आले. आता चेक करा जेठालाल जवळ टोटल किती रुपये आहेत. 4 आणि 3 7, 7 आणि 8 15. आता साधं सिंपल लॉजिक आहे की कोणताही व्यापारी जेव्हा वस्तूचं विक्री करतो, उत्पादन करून विक्री करतो, नफा कमवतो. 12 लाखची जो वस्तूचं उत्पादन केला त्यापैकी 4 लाख आणि 8 लाख हे तर सांगितलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे? 2 लाख त्याला झालेलं काय ऍड करायचं? नफा ऍड करायचा आहे. आणि नफाच्या स्वरूपात जेव्हा त्याला पैसे आले, टोटल किती लाख रुपये जेठालालला आले? टोटल 17 लाख रुपये आले. किती लाख रुपये आले? 17. बिझनेस मध्ये टाकला किती होता? 15. आले किती? 17. कारण साधं सिंपल लॉजिक आहे, वस्तू विकल्यानंतर प्रॉफिट सुद्धा होईल ना, आणि प्रॉफिट त्याला किती लाखाचं झालं? 2 लाख. अशा वेळेस 28 जानेवारी रोजी त्याजवळ किती लाख होते? 17 लाख. आता मग काय करेल, या 17 लाखापैकी काही रक्कम जो आहे तो टॅक्स पेड करेल, म्हणजे टॅक्स अकाउंट मध्ये जातील. लगेचच्या लगेच नाही, टॅक्स अकाउंट मध्ये जातील. एक 20,000 रुपये त्याचे कशामध्ये गेले? टॅक्स अकाउंट मध्ये गेले. राईट. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीकडून जेठालालनं वस्तू खरेदी केला होता, काही काही वस्तू उधारीवर खरेदी करावं लागतात, त्या व्यक्तीला जेठालालनं 1,80,000 रुपये क्रेडिटर्सला देऊन टाकलं. कारण जसं तुमच्या व्यवसायात डेटर्स असतात तसं तुम्ही सुद्धा कोणाचे डेटर्स असतात, तुम्हाला सुद्धा कोणाला पैसे देणं बाकी असतात. हे टॅक्स पेड केलं 20,000. हे 1,80,000 त्यानं काय केलं? क्रेडिटर्सला देऊन टाकलं. उरले किती? 15 लाख. त्यानंतर मोठे मोठे कंपनीज असतील, शेअर होल्डर्स असतील तुमच्या बिझनेसमध्ये, तर तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना वगैरे पेमेंट करावं लागते. कर्मचाऱ्यांना डिव्हिडंड द्यावं लागतं, त्याच्यासाठी काय पैसे पेड केला. अनेक छोटे मोठे एक्सपेन्सेस असतात आणि ते सर्व केल्यानंतर त्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा 1 लाख रुपये लागले आणि अशा टोटल एक्सपेन्सला 3 लाख रुपये लागले. राहिले किती? 14 लाख रुपये. तर हे 14 लाख रुपये वापस तुमच्या कशामध्ये जातील? 14 लाख पैकी 3 लाख वर्किंग कॅपिटल मध्ये जातील आणि राहिलेले 11 लाख रुपये प्रोडक्शन सर्कल मध्ये वापस उत्पादन प्रक्रियेमध्ये जातील. ऑल राईट. अशा पद्धतीने बिझनेस मध्ये वर्किंग कॅपिटल काम करत असते किंवा वर्किंग कॅपिटलचं जे चक्र आहे काम करतात. वापस काय करेल तो? 14 लाखाचं प्रोडक्शन घेईल, वस्तूची विक्री करेल, उधारीवर देईल, मग उधारी वसूल करेल, मग वापस उधारीवर वसूल केल्यानंतर काही पैसे क्रेडिटर्सला देऊन टाकेल, काही पैशाचा टॅक्स पेड करेल, काही पैशाचं डिव्हिडंड देईल, उरलेले पैसे वापस प्रोडक्शन मध्ये टाकेल. आता हा जो सर्कल आहे हा कंटिन्युअस सर्कल चालत असतो. राईट. माल साठा, विक्री करणे, उधारीवर येणाऱ्याचे मूल्य जमा करून घेणे, रोख पैसे येतात, बिझनेसचे छोटे मोठे एक्सपेन्सेस करणे, ज्याला ज्याला पैसे देऊन टाकायचा आहे. कार्यकारी खर्च. कार्यकारी खर्च म्हणजेच काय? तुम्ही ह्या प्रोसेसला कार्यकारी खर्च सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे जे इथे दिसायला ह्याला तुम्ही कार्यकारी खर्च म्हणू शकता. अँड त्याच्यानंतर मग वापस उत्पादनाची प्रक्रिया, उत्पादनाची प्रोसेस जे आहे ते चालू होईल. राईट. आय होप या व्हिडिओज मध्ये खेळते भांडवल हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता याच्यानंतरचा जो क्लास असेल त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने हा जो खेळता भांडवल आहे या खेळते भांडवलाचं आपल्या व्यवसायाच्या आवश्यकतेवर असणारे परिणाम, राईट, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. किंवा का बिझनेस मध्ये खेळते भांडवल आवश्यक आहे, का त्याचा परिणाम कोणत्या कोणत्या गोष्टीवर होऊ शकतात हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आपल्या DA2 अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून तुम्ही 12वी कॉमर्स साठी आपली एक बॅच
ऑनलाईन चालते. बिग बुल बॅच या नावाने 2025, 26, 27, 28 बोर्डच्या स्टुडंटसाठी एव्हरी इयर आपण रन करतो. त्याच्यामध्ये 5 विषयांची तुमची पूर्णपणे प्रिपरेशन होते. नक्की ते बॅच एक्सप्लोर करा, बॅच जॉईन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 विषय शिकवल्या जातील. ऑल राईट. एव्हरी इयर त्याचे अपडेट्स येत राहतात. करंट सिच्युएशन मध्ये हा 2025 बोर्डचा आहे. 2026 आणि 27 बोर्डसाठी काही असेल अपडेट्स तर आम्ही ऍप्लिकेशनवर तुम्हाला इन्फॉर्म करू. देन त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की एसपी चे जे नोट्स असतील ते तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर एसपी चे नोट्स अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्हाला 51 रुपये मे बी सध्या त्याची प्राइस 21 आहे, बट तिथे तुम्हाला 51 रुपयाचा एक कोर्स दिसेल, नोट्स एक्सपर्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, एसपी, सहकार, साइड बाय साइड आर्ट्सचे जे सब्जेक्ट आहेत त्याचे सुद्धा नोट्स तुम्हाला मिळतील. एक वेळेस नक्की तो कोर्स परचेस करा. ऑल राईट. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.